प्रथम मी स्वागत करतो आहे। 2 महिने होऊन गेले आपलं कोरोनाचं संकट संपूर्ण जगावर आलं, भारतावर आलं, महाराष्ट्रावरही आलं। महाराष्ट्रामध्ये आपण काळजी घेत आपलं अधिवेशन लवकर संपवलं, संस्थगित केलं आणि या लढ्याला सुरुवात केली, कोरोनाच्या या लढ्याला। त्यानंतर केंद्र सरकारचा लॉकडाऊन आपलं 14 तारखेला अधिवेशन आपण संपवलं। 25 तारखेपासून लॉकडाऊन हा सुरू झाला केंद्र सरकारचा। त्याला आता 2 महिने होऊन गेलेले आहेत। या 2 महिन्याच्या कालखंडामध्ये लॉकडाऊनमुळे जे जीवन होतं ते पूर्णपणे ठप्प झालेलं आपल्या सर्वांना दिसतंय। उद्योग थांबलेले आहेत, व्यापार थांबलेला आहेत, लोकांना घरामध्ये थांबावं लागतंय आणि ह्या सगळ्या परिस्थितीला सरकार म्हणून समर्थपणे लोकशाही आघाडी काम करते आहे। माननीय मुख्यमंत्री महोदय उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा आम्ही सर्व एकत्र पद्धतीने काम करतो आहोत आणि प्रत्येक फील्डमध्ये जास्तीत जास्त चांगलं काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे। वेळोवेळी पत्रकारांना सुद्धा आम्ही त्या बाबतीत माहिती दिलेली आहे। विशेषतः महाराष्ट्रामध्ये उद्योग व्यवसायाचं मोठं केंद्र आहे। देशाला जो रेव्हेन्यू जातो त्यातला 35% रेव्हेन्यू हा महाराष्ट्रामधून जातो। ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये इथे मायग्रंट लेबरची संख्या सुद्धा परराज्यातून आलेले कामाकरता आलेले जे आहेत कामगार त्यांची संख्या सुद्धा खूप मोठी आहे। याशिवाय गरीब माणूस आहे, त्या प्रत्येकाची काळजी ही महाराष्ट्र शासन म्हणून तेव्हापासून आपण घेतली। आजही ज्याला भोजन पाहिजे, कोणी उपाशी राहू नये याची काळजी घेतली जाते। आजही 7 लाख भोजनाची ताटं आपण देत आहोत अशी परिस्थिती आहे। याशिवाय मायग्रंट लेबरला महाराष्ट्र आपलं शासन असेल, याशिवाय निर्णय स्वयंसेवी संस्था, पक्ष कार्यकर्ते यांनी सुद्धा मुंबईमध्ये पाहिलं असेल किंवा राज्यामध्ये सुद्धा खूप मोठी मदत त्यांना केलेली आहे। परंतु 1.5-2 महिने घरामध्ये राहिल्यामुळं त्यांची अवस्था, मानसिक अवस्था सुद्धा कठीण झाली आणि त्यांना घराकडे पुन्हा जाण्याचं ज्यावेळेस ओढा वाढला, ते बाहेर येऊ लागले, आग्रह धरू लागले, बाहेर रस्त्यावर आले। त्यानंतर सुद्धा आपण त्यांची काळजी घेत आपण ट्रेन सुरू झाल्यावर प्रथम खर्च पक्ष कार्यकर्त्यांनी उचलला, पदाधिकाऱ्यांनी उचलला, स्वयंसेवी संस्थांनी त्यांना मदत केली। नंतर तोच निर्णय महाराष्ट्र शासनाने केला आणि जवळपास 100 कोटी रुपयाची तयारी आपण केलेली आहे। त्यातला बराचसा खर्च झालेला आहे। त्या ट्रेन्सला आपण पूर्णपणे त्यांचा तिकिटाचा खर्च आपण करतो आहोत। तिथं पाणी देणं, त्यांचं जेवण बरोबर देणं याची काळजी घेतोय। जे लोक पायी निघाले होते त्यांची सुद्धा काळजी घेतली गेली। वेळोवेळी त्यांना जेवण याची सगळी व्यवस्था कार्यकर्त्यांनी तर केली होती, शासन करत होतं, पण त्यानंतर बसेसनी त्यांची व्यवस्था केली आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर एक असा टप्पा आता आलेला आहे की कोरोनाचं संकट अजून कमी झालं असं मी मानत नाही। अनेक जिल्ह्यामध्ये नवीन प्रश्न तयार होत आहेत, काही ठिकाणी कमी सुद्धा आलेला आहे। मुंबईची स्थिती आपण पाहतो का काळजीचीच आहे, मुंबईची स्थिती काळजीची आहे। परंतु शासन म्हणून जर पाहिलं आपण तर अत्यंत चांगल्या प्रकारची काळजी स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या बाबतीतलं मॉनिटरिंग स्वतः केलं, काळजी घेतली। आज मोठाले हॉस्पिटल्स आपण उभे केलेले आपण सर्वजण पाहत आहोत आणि कोणाची गैरसोय होऊ नये याची पूर्णपणे काळजी ही आपण घेत आहोत। या परिस्थितीमध्ये विरोधी पक्ष म्हणून आम्ही त्यांच्याकडून सहकार्याची अपेक्षा केली होती, आज सहकार्याची अपेक्षा आहेत। परंतु त्यांनी मात्र एक वेगळं अशी मोहीम सुरू केलेली दिसते आहे की त्यामधून सरकारला कशा पद्धतीने बदनाम करता येईल आणि त्याच्यातून ह्या संपूर्ण अस्थिरता कशी निर्माण हा प्रयत्न चाललेला त्यांना दिसतोय। परंतु आम्ही आमची मानसिकता ढळू देणार नाही। आमचं लक्ष केंद्रित आम्ही कोरोनावर केलेलं आहे। स्थिर पद्धतीने आम्ही शासन म्हणून काम करणार आहोत आणि या कोरोनाच्या संकटातून जनतेला मुक्त करणार, महाराष्ट्राला मुक्त करणार ही आम्हाला आत्मविश्वास त्यामध्ये आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांनी सहकार्य केलं पाहिजे। ऐवजी गोंधळाची अवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत ही स्थिती आम्हाला वाटते आहे आणि म्हणून आज आरोग्याच्या बाबतीत काय व्यवस्था आपण केली या बाबतीत आमचे मुख्य सचिवांनी
आणि जे आयुक्त आहेत महानगरपालिकेचे यांनी काल स्पष्टपणे निवेदन व्यवस्थित पद्धतीनं मांडणी ही आपल्या सर्वांसमोर केलेली आहे। त्यामुळे त्या आरोग्याच्या विषयात आम्ही जात नाही, परंतु आजच्या या निमित्तानं कालच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे काही आर्थिक निवेदन केलेलं आहे, आर्थिक बाबतीत केंद्र सरकारने कशी मदत केली या बाबतीतलं निवेदन त्यांनी केलेलं आहे, त्या बाबतीतलं स्पष्टीकरण आणि त्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेला वस्तुस्थिती काय आहे याची माहिती व्हावी याकरता आम्ही आजच्या निमित्त आपल्या सर्वांसमोर आलेलो आहोत। मी सांगेल की इथं जयंतरावजी पाटील आहेत, माननीय मंत्री महोदय, आणि वित्त विभाग अनेक वर्ष त्यांनी सांभाळलेला आहे, त्यांचा त्या विषयाचा चांगला अभ्यास आहे। अनिलजी परब यांनी हे सुद्धा आपल्याबरोबर बोलणार आहेत। आणि त्यामुळे आजचा हा विषय हे जे काही माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी जे निवेदन कालचं केलेलं आहे त्यातली खरी वस्तुस्थिती काय हे सांगणारी माहिती त्यांनी आपल्या पुढे आपल्याला देणार आहेत, त्यांनी ती द्यावी अशी विनंती मी आपल्याला त्यांना करतोय। महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल आभासी पत्रकार परिषद घेतली आणि त्या आभासी पत्रकार परिषदेला आम्ही प्रत्यक्ष उत्तर देत आहोत, कारण महाविकास आघाडीचं सरकार हे कुठलाही आभास निर्माण करू इच्छित नाही, तर जे वस्तुस्थिती आहे ती आपल्यासमोर यावी म्हणून आज आम्ही आपल्यासमोर आलेलो आहोत। काल देवेंद्र फडणवीस यांनी ज्या गोष्टी आपल्यासमोर ठेवल्या आणि एक असं चित्र उभं केलं की केंद्र सरकार हे महाराष्ट्र सरकारला इतके पैसे देते आहे आणि एवढी भरघोस मदत देऊन देखील महाराष्ट्र सरकार आपल्या कामामध्ये अपयशी ठरत आहे, अशा एक प्रकारचं त्यांचा कालचा बोलण्याचा एकंदर मतितार्थ निघत होता। आणि म्हणून महाराष्ट्र राज्याच्या सर्व लोकांना वस्तुस्थिती कळावी, आकडेवारीमध्ये गुंतवून लोकांची दिशाभूल होऊ नये म्हणून वस्तुस्थिती मुद्देवार आपल्यासमोर ठेवण्याचं काम मी करत आहे। काल त्यांनी जे मुद्दे आपल्यासमोर मांडले त्या एक एक मुद्द्याचं मी आपल्याला उत्तर देतो, कारण महाराष्ट्राचे मंत्री जयंत पाटील साहेब गेले कित्येक वर्ष वित्त विभाग सांभाळत होते, त्यांनी गेले कित्येक वर्ष शासन चालवलेले आहे, त्यामुळे आम्हाला तशी सल्लागारांची गरज नाही। परंतु अपेक्षा तर नक्कीच आहे की ज्या विरोधी पक्ष नेत्यांचं सरकार केंद्रामध्ये आहे त्यांनी जर पुढाकार घेऊन अशा महत्त्वाच्या वेळेला उणीधुणी काढण्यापेक्षा जर महत्त्वाची भूमिका घेऊन केंद्राकडनं जर खरंच काही मदत आणून दिली असती तर त्यांचं अभिनंदन आम्ही देखील केलं असतं। परंतु काल जे मुद्दे त्यांनी आपल्यासमोर ठेवले त्याच्यातला पहिला मुद्दा त्यांनी असा ठेवला की पंतप्रधान गरीब कल्याण योजनेच्या अंतर्गत देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आणि त्या 3 महिन्यामध्ये गहू, तांदूळ आणि डाळ असे मिळून आम्ही राज्य शासनाला मोठी मदत केली। हा निर्णय हा केवळ महाराष्ट्रापुरता झालेला नाही, हा देशाचा निर्णय आहे आणि ह्या देशाच्या निर्णयात महाराष्ट्राला देखील या योजनेचा फायदा मिळाला। परंतु 1750 कोटी रुपयाचे त्यांनी सांगितले की गहू आम्हाला दिलेत, 1750 कोटी रुपयाचे गहू महाराष्ट्राला मिळालेले नाहीत। गहू महाराष्ट्राला मिळालेला नाही। त्यानंतर त्यांनी असं म्हटलंय की 122 कोटी आम्ही स्थलांतरित मजुरांसाठी दिलेत। स्थलांतरित मजुरांना पैसे देण्याची ऑर्डर 4 दिवसापूर्वी झालेली आहे, अजून FCI मधनं धान्य निघालेलं नाही आणि मजूर आपापल्या गावाला आता पोहोचलेले आहेत, त्याच्यामुळे हे देखील पैसे महाराष्ट्राला मिळणार नाहीत।
त्यामुळे पहिला मुद्दा जो त्यांनी सांगितला त्याच्यातले 1750 कोटी रुपयाचे गहू महाराष्ट्राला मिळालेलेच नाही. दुसरा मुद्दा त्यांनी सांगितला, प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत आम्ही 1726 कोटी रुपये दिले. ही योजना आजची आहे का? तर नाही, ही योजना अगोदरची आहे. या योजनेत टप्प्याटप्प्याने पैसे देत होते. 6000 रुपये त्यांना देत होते, हे देखील 2-2 हजारच्या टप्प्याने देत होते. त्याचे पैसे त्यांनी अगोदर ॲडव्हान्समध्ये दिले. म्हणजे याच्यामध्ये महाराष्ट्राला वेगळी काही मदत केली अशातला भाग नाही. विधवा, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी 116 कोटी रुपये दिले. ह्या योजनेमध्ये फक्त 20% सरकार देतं, केंद्र सरकार. 116 कोटी रुपये केंद्र सरकारने दिले, पण त्याचबरोबर 1210 कोटी रुपये हे महाराष्ट्र सरकारने दिले. म्हणजे 20%ची योजना केंद्र सरकार देते आणि 80% राज्य सरकार देते. त्यामुळे 116 कोटी रुपये दिले हे सांगितलं, परंतु 1210 कोटी रुपये महाराष्ट्र सरकार देतं हे सांगायला ते सोयीस्करपणे विसरलेले. महाराष्ट्रातना 600 श्रमिक ट्रेन सुटल्या. प्रत्येक ट्रेनमध्ये 50 लाख रुपये केंद्राला खर्च, राज्याने केवळ तिकिटाचे 7 ते 9 लाख रुपये खर्च केला. 600 श्रमिक ट्रेन सुटल्या, याच्यातल्या 24 तारखेपर्यंत किती सुटल्या आणि 25 आणि 26 ला किती सुटल्या याचा देखील हिशोब घ्या. या सगळ्या ट्रेनचे पैसे हे महाराष्ट्र सरकारने दिले. महाराष्ट्र सरकारने 68 कोटी रुपये ट्रेनचा खर्च दिलेला आहे. आजपर्यंत केंद्र सरकारने याच्यामध्ये कुठलेही पैसे दिलेले नाहीत. आणि एका ट्रेनला 50 लाख रुपये खर्च कुठला येतो याचा हिशोब आपण पत्रकारांनी त्यांच्याकडे मागावा. जे पैसे लागले कुठल्याही श्रमिकाकडनं पैसे घेतले नाहीत आणि हा पूर्णपणे खर्च हा आम्ही महाराष्ट्र सरकारने केलेला आहे. त्याचबरोबर जी आता शेवटी जी फेसबुकवर मुख्यमंत्र्यांनी लोकांशी संवाद साधला आणि त्यात असं म्हटलं की आम्ही 80 ट्रेन दिवसाला केंद्र सरकारकडे मागितल्या रेल्वेकडे आणि ते फक्त 30 ते 35 ट्रेन देत आहेत. याचा त्यांना एवढा राग आला की त्यांनी 2 दिवसात आमची मागणी 178 ट्रेनची होती, पूर्ण पुढच्या कालावधी करता 30 तारखेपर्यंत त्यांनी 152 ट्रेन एकाच दिवसात देऊन टाकल्या. पश्चिम बंगालमध्ये वादळ आहे. पश्चिम बंगाल सरकारने आम्हाला सांगितलं की दिवसाला फक्त 2 ट्रेन पाठवा. त्यांचं पत्र आहे आमच्याकडे. आणि आम्ही मागणी केली 48 ट्रेनची. 48 ट्रेनची मागणी पूर्ण 30 तारखेपर्यंत केलेली असताना त्यांनी एका दिवसामध्ये 43 ट्रेन पाठवल्या. एका दिवसात 43 ट्रेनचं शेड्यूल केलं. म्हणजे लोक जाऊच नाहीत, सरकार बदनाम व्हावं. गेल्या 2 दिवसातला तुम्हाला सांगतो की पियुष गोयल हे ट्विटरवरती सारखे सांगतात की आम्ही ट्रेन पाठवतो, परंतु महाराष्ट्र श्रमिकांना पाठवत नाहीये. हे जे फोटो आहेत माझ्याकडे हे श्रमिक नाही आहेत म्हणून आहेत का? हा फोटो आहे, तुम्ही बघितला असेल सगळ्यांनी. हे लोक जाणार आहेत. ट्रेनच्या वेळा इतक्या उलट्या सुलट्या करून टाकलेल्या आहेत. काल सकाळी चेन्नईला जाणारी ट्रेन 11:30 वाजताची 10:30 ला अनाउन्स केली. धारावीचा पूर्ण 1500 लोकांचा ग्रुप होता. त्यांना सांगितलं माटुंगा स्टेशनला 11:30 वाजता ट्रेन जाणार आहे. लोक धावपळ स्टेशनला पोहोचली. 1 तासात माटुंगा. तिकडे गेल्यावर त्यांना सांगितलं की 11:30 ची ट्रेन विटीवरनं सुटणार आहे. आज तुम्ही पनवेल, बोरिवली, बांद्रा, सीएसटी, सोलापूर, कालचे तुम्ही फक्त आकडे बघा किती मजूर काल तिकडे ताटकळत होते. याचं कारण असं आहे ट्रेनच्या वेळा उलट्या सुलट्या करून टाकल्या. 1 तासाच्या गॅपने फक्त ट्रेन अनाउन्स करतात. आम्ही त्यांना प्रत्येक वेळेला पत्र दिलेलं आहे की 1 दिवस अगोदर आम्हाला कळवा. परवापर्यंत सगळं व्यवस्थित होतं, अगोदर कळवत होते.
आम्ही एसटीच्या वतीने बीएसटीच्या वतीने लोकांना त्या स्टेशन पर्यंत पोहोचवत होतो. सोशल डिस्टन्सिंग ठेवून लोक ट्रेनने जात होते. परंतु कालपासून असं दिसतंय, परवापासून, की जाणीवबुजून अशा प्रकारचा गोंधळ तयार करायचा, स्टेशनला गर्दी निर्माण करायची, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करायचा आणि सरकारला बदनाम करायचा, अशा प्रकारचं वातावरण गेल्या 2 दिवसात वारंवार होते. आणि वारंवार ते सांगतात की आम्ही ट्रेन देतोय, परंतु यांच्याकडे यंत्रणा नाहीये लोक पाठवायची. गर्दी तुम्ही बघताय, तुम्ही सगळे पत्रकार आहात, तुम्हाला माहिती आहे किती गर्दी मोठ्या प्रमाणात इकडे होते. गुजरात राज्य महाराष्ट्रापेक्षा छोटं आहे. त्यांना 1500 ट्रेन दिलेत आणि आपल्याला आतापर्यंत फक्त 700 ट्रेन दिलेली आहेत. हा फरक आहे त्याच्यामधला. आणि त्याचा पूर्णच्या पूर्ण खर्च हा फक्त महाराष्ट्र सरकारने केलाय, केंद्राने काही केलेलं नाही. 19,000 कोटी महाराष्ट्राला केंद्र सरकारकडनं मिळाले. डिव्हॅल्युएशन ऑफ टॅक्सेसच्या माध्यमातून 5,648 कोटी रुपये मिळाले. हे पैसे कुठे मिळाले, कधी मिळाले, कुठल्या अकाउंटला गेले, 1 रुपया त्यांनी सांगावं. महाराष्ट्र सरकारचे हक्काचे 18,279 कोटी हे अजून आम्हाला मिळायचे आहेत. 19-20 चे, 19-20 चे पैसे अजून आम्हाला मिळालेले नाहीत. या वर्षीचे साधारण आम्हाला म्हणजे फक्त हे मे आणि एप्रिल आणि मे चे आम्हाला फक्त 2,359 कोटी रुपये आतापर्यंतचे केवळ 2 महिन्यात अजून कमी निधी मिळालेला आहे. म्हणजे हा 2च महिन्याचा आहे. म्हणजे फक्त 30%, 70% मिळाला, 30% अजून बाकी आहे. म्हणजे मागचे जवळपास आमचे 18,279 कोटी आणि आत्ताचे आमचे 2,369 कोटी असे आपले हक्काचे पैसे अजून महाराष्ट्राला मिळायचे. ते जरी दिले तरी पुरेसे आहेत आम्हाला. ते अजून आम्हाला मिळालेले नाहीत. त्या पैशाची आम्ही सारखी मागणी करतोय, ते पैसे आम्ही सारखे त्यांच्याकडे पाठीशी लागलोय, ते पैसे अजून त्यांनी दिलेले नाहीत. जवळजवळ 42,000 कोटीची आमची साधारण अपेक्षा होती. परंतु डिमॉनिटायझेशन, जीएसटी आणि त्याच्यानंतर लॉकडाऊन याच्यामुळे साधारण 24,000ची तूट आम्हाला झाली. म्हणजे हे पैसे आमचे हक्काचे पैसे आहेत, ते अजून आम्हाला मिळालेले नाहीत आणि हे सांगतात की आम्ही एवढे पैसे तुम्हाला दिलेले आहेत. त्यानंतर शेतमाल खरेदीसाठी देण्यात आलेला निधी, कापूस 5,647 कोटी, बाकीचं धान, तूर, चणा, पीक असे सगळे मिळून 9,000 कोटी असं त्यांनी म्हटलेलं आहे की हे पैसे आम्ही तुम्हाला दिले. आपल्या सगळ्यांच्या माहिती आहेत, हे तर सगळे त्यातले तज्ञ लोक आहेत. आपलं कापूस फेडरेशन खरेदी करतं, त्याला राज्य सरकार हमी देते, कर्ज ते उभारतात, परतफेड ते करतात. त्याच्यामध्ये येणारं फक्त नुकसान जे असतं कापसाचं ते केंद्र सरकार देते. ते सुद्धा निग्लिजिबल असतं आणि ते सुद्धा 5 वर्षानंतर देते. ते देखील त्यांनी दिलेले आकडे, पुढचे तर त्यांनी दिलेलेच नाहीये, याचा त्यांचा काही संबंधच नाहीये. म्हणजे धान असेल, तूर असेल, चणा असेल, पीक, याचा काही पीक विम्याचा त्यांचा संबंध नाही. हा सगळा खर्च हा केंद्र सरकार फक्त कापसाच्या बाबतीमधला जो तूट येते तेवढी फक्त ते लोक केंद्र सरकार देते आणि ती सुद्धा 5 वर्षाने देते. त्यानंतर पुन्हा त्यांनी असं म्हटलेलं आहे, केंद्राने कायद्यात बसत नसताना देखील नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे सर्व पैसे दिलेले आहेत. आमचं परत तेच म्हणणं आहे की कायद्यात बसत नसलेले देऊच नका, परंतु कायद्यात बसलेले तर आमचे पैसे द्या. जे 18,279 कोटी रुपये जे आमचे हक्काचे आहेत ते तर पहिले पैसे द्या. कायद्यात न बसणारे पैसे नंतर आपण विचार करू त्याचा काय करायचं ते, परंतु कायद्यात बसणारे पैसे तरी किमान आमचे मिळाले पाहिजेत, ही आमची मागणी आहे. त्यानंतर त्याने असं म्हटलंय, केंद्राने जीडीपीच्या 5% कर्ज घेता येईल अशी व्यवस्था केली आहे, त्यामुळे महाराष्ट्राला 1,60,000 कोटीचे कर्ज घेता येईल. आता कर्ज घ्यायला आम्हाला यांची शिकवणी लावायची आहे का? एवढे अर्थतज्ञ आमच्याकडे बसलेले आहेत, ज्यांनी वर्षानुवर्ष ह्या सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत.
पुन्हा जीडीपीच्या 5% म्हणजे 3% तर प्रोव्हिजन पूर्वीपासूनच होती. त्याच्यामध्ये 0.5 फक्त तुम्हाला कुठल्याही अटीविना मिळते, परंतु उरलेलं वरचं 1.5% हे तुम्हाला अटी शर्ती आहेत. आणि ह्या अटी शर्ती 4 अटी शर्ती आहेत. त्या पाटील साहेब आपल्याला सांगतील की त्या केल्यामुळे काय राजकीय परिणाम होणार आहेत. या 4 अटी शर्ती मंजूर, वरचे 2% घ्यायचे म्हणजे राज्याला पुन्हा एकदा कर्जाच्या खाईत लोटायचं. त्याच्यामुळे हे जे काही सल्ले देत आहेत की 1,60,000 मोठे मोठे आकडे बोलायचे, आभास निर्माण करायचा आणि लोकांच्या समोर असं चित्र उभं करायचं की एवढे पैसे मिळणार असून देखील राज्य शासन काही करत नाही, अशा प्रकारचं चित्र उभं केलं जातंय. हे पूर्णपणे चुकीचं आहे. कर्ज घेण्यासाठी आम्हाला त्यांच्या सल्ल्याची गरज नाही. आमच्याकडे बरेच मोठे अर्थतज्ञ आहेत. यानंतर त्यांनी असं म्हटलंय की पैसे नाहीत म्हणून शेतकरी, 12 बलुतेदार यांना मदत करता येणार नाही, अशी ओरड करता येणार नाही. कर्नाटक, गुजरात, केंद्र शासित केंद्र शासन छत्तीसगडने देखील तयारी केली आहे. आम्ही तर ऑलरेडी महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत 12,000 कोटी रुपये वाटले. ही योजना आम्ही ऑलरेडी केली आणि उरलेल्या पैशाची देखील आम्ही तरतूद केलेली आहे. आम्ही बँकेला हमी दिलेली आहे राज्य सरकारने. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ह्या फक्त बोलण्यापुरत्या आहेत. हे आम्ही ऑलरेडी करून झालेले आहे. राज्यात सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योजकांना 35,000 कोटीचे कर्ज घेता येईल. परत कर्ज घेण्याचे सल्ले त्यांनी आम्हाला दिलेले आहेत. आम्हाला केंद्र सरकारने काय दिलं? या परिस्थितीत महाराष्ट्र तुम्हाला एवढा मोठा रेव्हेन्यू पाठवतो, संपूर्ण देशाच्या रेव्हेन्यूच्या 35% आम्ही तुम्हाला देतो, त्याच्या बदल्यात तुम्ही काय देणार ते आम्हाला सांगा. तर ते कर्ज द्यायचे सल्ले आम्हाला देत आहेत. आतापर्यंत केंद्राने 5,000 कोटीपेक्षा जास्त पैसे केंद्राने राज्याला दिलेले आहेत. आमचा परत मुद्दा तोच आहे, आम्हाला जे पैसे तुम्ही सांगितले, आमचे हक्काचे पैसे तुम्ही परत द्या, आमचे पैसे जे आहेत ते परत द्या. पुढचा विषय त्यांनी घेतलाय पीपीई किट, N95 मास्क यांचाही पुरवठा केंद्राने केलेला आहे. आम्हाला असं सांगितलं होतं सुरुवातीला की ह्या सगळ्या गोष्टी आम्ही देणार आहोत. मार्च महिन्यात ज्या गोष्टी आमच्याकडे आल्या त्याचे पैसे आम्ही दिले. 1 एप्रिल पासून फक्त पीपीई किट आणि N95 मास्क जे त्यांना देणार होते त्याच्या किती टक्के दिली याची माहिती नंतर आम्ही तुम्हाला देतो. पण याच्या व्यतिरिक्त जे आम्हाला सगळं येतंय मटेरियल केंद्राकडनं, त्याचे सगळेच्या सगळे पैसे आम्हाला त्यांना द्यायचे आहेत. ही त्याचं पत्र आहे आणि त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत की तुम्हाला काय काय पैसे द्यायचे. म्हणजे हे पैसे राज्यालाच द्यायचे आहेत, हे काही फुकट देत नाहीयेत. त्यामुळे सुरुवातीला असं सांगितलं होतं की सगळा खर्च आम्ही करू, त्याचा तसा तो खर्च झालेला नाही. मजुरांच्या छावण्यांसाठी 1,619 कोटीचा निधी दिला असं त्यांनी सांगितलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की केंद्र सरकार प्रत्येक राज्याला डिझास्टर मॅनेजमेंटसाठी पैसे देते. त्यापैकी 1,611 कोटी रुपये त्यांनी दिला असं सांगितलेलं आहे. दरवर्षी राज्याला 4,600 कोटी रुपयाचा निधी येतो डिझास्टर मॅनेजमेंटचा. तो काय कोविडसाठीच फक्त आलेला नाहीये, तो मग अतिवृष्टीसाठी येतो, बाकीच्या सगळ्या गोष्टींसाठी येतो, जेव्हा जेव्हा डिझास्टर होतं त्यावेळेला येतो. त्याच्यातलेच फक्त 1,611 कोटी रुपये दिलेले आहेत. हे काय आपल्या राज्याला वेगळे पैसे आलेले नाहीयेत. जो आपला डिझास्टरचा फंड येतो त्याच्यातले 1,611 कोटी त्यांनी दिलेले आहेत. म्हणजे हे त्यांनी वेगळे पैसे दिलेले नाहीत. नंतर त्यांनी सांगितलंय EPFO सारख्या यासाठी आम्ही एकूण 1,001 कोटी रुपये दिलेले आहेत. याची फक्त घोषणाच झालेली आहे. हे पैसे अजूनही कोणाकडेही आलेले नाहीत. EPFO एम्प्लॉईज नाही, अतिशय लाईट आहे ना. SDRF मध्ये
1611 कोटी रुपये आणि आरोग्यासाठी 448 कोटी रुपये असे आम्ही त्यांनी दिलेले आहेत। हे 1611 कोटी काल त्यांच्या भाषणामध्ये किती वेळा आले ते तपासून बघा, आम्ही सगळं तपासून बघितलं, 5 वेळा हे 1611 कोटी रुपये त्यांनी सांगितले। आता हे पैसे डिझास्टर मॅनेजमेंट कडे येतात ना, 4600 कोटी वर्षाला येतातच, त्याच्यातलेच पैसे दिलेले आहेत त्याच्यामध्ये। याच्यामध्ये वेगळे केंद्र सरकारने काहीच दिलेले नाहीत, जे दर राज्याला प्रत्येक राज्याला जो डिझास्टर मॅनेजमेंटचा जो फंड येतो त्याच्यातलेच पैसे त्यांनी दिलेले आहेत, त्याच्यामध्ये वेगळं त्यांनी काही दिलेलं नाहीये। त्यामुळे केंद्र सरकारच्या पॅकेजमध्ये MSEM, गृहनिर्माण, डिस्कॉम, RRDF, कॅम्पा एम्प्लॉयमेंट, स्ट्रीट वेंडर फार्म गेट इन्फ्रा, मायक्रोफूड, ह्या सगळ्या ज्या काय किमान 78,500 कोटी रुपये महाराष्ट्राला मिळतील, ही माहिती, हे पैसे सगळे हवेतच। याच्यात हे म्हणजे आभासी आहेत सगळे, हे कसे मिळणार हे आम्हाला माहिती आहेत ना। जर मिळवायचे असतील तर ते कसे मिळाले पाहिजेत, त्याच्यासाठी कुठल्या स्कीम वापरल्या पाहिजेत, कसं कर्ज उभं केलं पाहिजे, याच्यासाठी अर्थ खातं आहे ना। म्हणजे त्याच्यासाठी केंद्र सरकारने वेगळी काय आमच्यावर मेहरबानी केलेली नाहीये। जे हक्काने बाजारात उपलब्ध आहे ते कसं आणायचं ते आम्ही अर्थ खात्याच्या माध्यमातून मिळवू। आणि त्यांनी असं दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये की केंद्राच्या पॅकेजमधील 78,000 कोटी असे एकूण 2,71,500 कोटी रुपयाचा लाभ हा महाराष्ट्राला मिळू शकतो। म्हणजे हे पुन्हा मी सांगतो की हे सगळे आभासी पैसे आहेत, हे सगळे हवेतले पैसे आहेत, याच्यातले प्रत्यक्ष किती पैसे आम्हाला मिळू शकतात याचा आम्हाला देखील चांगला अभ्यास आहे। साहेब बसलेत, त्यांनी पूर्ण त्याची माहिती काढलेली आहे। महाराष्ट्रातील कोरोना स्थितीवरती वाईट रुग्णांचा मृत्यू याच्यात मोठी वाढ, आता चाचण्यांची संख्या अतिशय कमी। महाराष्ट्राच्या या आरोग्याबाबतीत काल CS साहेबांनी आणखीन मुंबईच्या कमिशनर साहेबांनी अतिशय चांगली माहिती दिली। परंतु मी तर फक्त 2-3च गोष्टी सांगेन की जेवढ्या टेस्ट महाराष्ट्रात झाल्या, जेवढ्या चाचण्या महाराष्ट्रात झाल्या, मुंबईत झाल्या, तेवढ्या कुठेही झाल्या नाही। आणि ज्या पद्धतीने महाराष्ट्र सरकारने आणखीन मुंबई महानगरपालिकेने टेस्ट केल्या, लोकांना विलगीकरण केलं, तुम्हाला माहिती आहे मुंबईची डेन्सिटी इतकी हाय आहे, आणि अशाही परिस्थितीमध्ये मुंबईमध्ये एवढं मेगा हॉस्पिटल, चायनामध्ये मेगा हॉस्पिटल 15 दिवसात बनवलं तर त्याची जगभर चर्चा झाली, परंतु मुंबई महानगरपालिकेने मेगा हॉस्पिटल बनवलं ते यांना दिसत नाही। मुंबईमध्ये आता ज्या प्रकारे हॉस्पिटल उभा करण्याचं काम चालू आहे त्याच्याबद्दल कोण काय बोलत नाही। एवढ्या मोठ्या प्रमाणात टेस्ट केल्या जात आहेत त्याच्याबद्दल कोण काय बोलत नाहीये। मुंबईची भौगोलिक परिस्थिती जी चारी बाजूने बघितली जाते आणि फक्त 642 किलोमीटरच्या परिसरामध्ये आज 2.25 कोटी लोक राहत आहेत, अधिकृत अनधिकृत। या सगळ्या लोकांना विलगीकरण करून त्यांच्यामधनं माणसं शोधून जास्तीत जास्त टेस्ट करण्याचं काम मुंबई महानगरपालिकेने केलं, ते कोण बघत नाहीयेत। आणि तुमचा जो रेट दिलाय 32%, हा कुठून आणला मला माहित नाही। तुम्ही संख्या नीट तपासून घ्या, आम्ही देखील दररोज आकडे बघत असतो, आम्हाला देखील मुंबईची चिंता आहे। मुंबई तर आमची कर्मभूमी आहे, जन्मभूमी तर आहे माझी, त्याच्यामुळे मुंबईची चिंता आम्हाला आहेच। पण केवळ अशा वेळेला केवळ राजकारण करायचं, आणखीन महाराष्ट्राला बदनाम करून महाराष्ट्रामध्ये एवढे पैसे केंद्र सरकारने दिले तरी महाराष्ट्र काही करू शकत नाही, अशा प्रकारचं वातावरण निर्माण करण्याचं काम विरोधी पक्ष नेते करतायत। आणि म्हणून त्यांच्या सगळ्या मुद्द्यांना मी सविस्तर त्यांच्या मुद्द्याप्रमाणे उत्तर दिलेलं आहे। या संदर्भात अजून जी काही माहिती आहे ते आमचे नेते जयंत पाटील साहेब देतील आणि त्यानंतर आपल्याला काय प्रश्न विचारायचे ते विचारा। नाही, पहिले जरा जयंत पाटील साहेबांना बोलू देत, त्यांचं घ्यायचं। हां, देतो मी तुम्हाला 5 मिनिटं, पहिले साहेबांचं होऊ देत, मी तुम्हाला सगळी माहिती देतो।
बसा. नाही नाही बसा तुम्ही बसा बसा ना, ऐकू येईल जातं नाही, नाही, जातं. यामध्ये. नाही नाही थोडं सरकत नाही नाही बसा मध्येच बसू. गेले काही दिवस महाराष्ट्र आणि विशेष करून मुंबईची परिस्थिती हाताबाहेर गेलेली आहे अशा पद्धतीच्या जाणीवपूर्वक बातम्या विविध माध्यमातून सोडण्यात आलेल्या आहेत. उलट देशामध्ये सगळ्यात उत्तम काम जर कुठं झालं असेल तर ते मुंबई शहरात झालं आहे, हे मी अतिशय नम्रपणाने आपल्याला सांगू इच्छितो. आपल्याकडे आज आपण जे सुरुवातीला प्रेडिक्शन होते 2 एप्रिलला 423 केसेस होते आपल्याकडे आणि त्यावेळी डबलिंगचा रेट पेशंटचा 3.8 प्रत्येक दिवशी होता, म्हणजे एक केसच्या ऐवजी 3.8 केसेस झाल्या असत्या. आणि त्यावेळी केंद्र सरकारची जी टीम आहे किंवा WHO लोक जी आहेत ते असं सांगत होते की एप्रिलच्या एंडपर्यंत 1.5 लाख केसेस मुंबईमध्ये होतील. पण त्यावेळी ॲक्च्युली फक्त 10,498 केसेस झाल्या. हे या शहरात आणि महाराष्ट्रात राबवलेल्या योजनाबद्ध कामाचं श्रेय आहे असं मला वाटतं. 30 मेला असं त्यांनीच सगळ्यांनी केंद्र आणि WHO जे काही तज्ज्ञ आहेत त्यांनी प्रेडिक्ट केलेलं की 30 मेला 1.5 लाख केसेस होतील. आणि माझा असा अंदाज आहे की 61,000 केसेस मॅक्सिमम होतील. हे कशामुळे झालं तर आमच्या सरकारनं वेळीच केलेल्या उपाययोजनामुळे झालं, हे आपण लक्षात घ्या. एक टास्क फोर्स अपॉइंट केलेला आहे. 10 जण अतिशय इंटरनॅशनली तज्ज्ञ असणारी लोक महाराष्ट्रातल्या कुठल्याही भागातल्या पेशंटच्या परिस्थितीविषयी जर कोणी रिफर केलं तर फोनवरून त्यांना योग्य ते सल्ले देतात. दुसरा सगळ्यात मोठा म्हणजे 24/7 24 तास ते अवेलेबल आहेत. त्यांची एक 10 जणांची टीम आहे. उदवाडिया, फारुख उदवाडिया वगैरे बाकीचे जे प्रमुख आहेत त्यांची. आणि त्यात साधारणपणाने महाराष्ट्र हे असं एक राज्य आहे की शेजारच्या राज्याची गुजरातची बातमी आली, महाराष्ट्रात आमच्या सरकारने एखाद्याची डेथ झाली तर डेथ ऑडिट करण्याची व्यवस्था केलेली. त्यामुळे पुण्याला डेथ ऑडिटची एक टीम आहे, मुंबईला डेथ ऑडिटची एक टीम आहे आणि संपूर्ण उर्वरित महाराष्ट्राला कोणाची डेथ झाली तर ती का झाली, कोणत्या कारणाने झाली, त्याला वाचवण्यात आपल्याला अपयश का आलं हे बघण्याची विशेष व्यवस्था आमच्या सरकारमध्ये आम्ही केलेली आहे. दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे आपण 52,000 केसेसचा उल्लेख सतत करतोय, पण खरं म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये मुंबई धरून फक्त 35,178 लोक कोविड पॉझिटिव्ह आहेत. त्यामुळे माझी प्रसारमाध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेला विनंती आहे, घाबरण्याचं काही कारण नाही. रोग अतिशय अवघड आहे हे मान्य आहे, पण आपली कोविडची पॉझिटिव्ह असणाऱ्यांची संख्या हाताबाहेर गेलेली आहे किंवा आता 52,000 झालेली आहे, हे जे सतत सगळ्यांच्या कानावर दिलं जातं आहे त्याऐवजी 35,178 केसेसच पॉझिटिव्ह आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे आम्ही सगळ्यात मोठं नियंत्रण आणलं आहे ते डेथ रेटवर आणलेलं आहे. आणि त्यामुळं डबलिंगचा रेट, तर डबलिंगचा रेट हा 3.8 जो सुरुवातीला होता तो आता 14.2 दिवसाने, आज 10 जण असतील तर 14-14.5 दिवसानंतर 10चे 20 होतात. त्यामुळं मोठं नियंत्रण आम्ही या वाढीवर आणलेलं आहे, हे मला आपल्याला मुद्दामून सांगितलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीनं ट्रॅकिंग करतोय, सर्वे केले जात आहेत. जवळपास आज 16,000 2-2 जणांची 16,000 टीम्स आहेत की ज्या महाराष्ट्रात 66 लाख लोकांचा सर्वे त्यांनी केलेला आहे. आणि त्यामुळं 6% ऑफ द पॉप्युलेशन हॅज बीन टेस्टेड, पॉप्युलेशन हॅज बीन सर्वेड, नॉट टेस्टेड, पण सर्वे आपण त्यांचा केलेला आहे. आणि आज जवळपास 5,67,000 लोक हे होम क्वारंटाईन आहेत. इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये 35,000 लोक आपण ठेवलेली आहेत. 3 वेगळ्या पद्धतीचे 3 टियर हॉस्पिटलची सिस्टीम आपली महाराष्ट्रात आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डेथ रेट जो 7.6% होता मिड ऑफ एप्रिलला,
तो आता 3.25 आहे. आपण गुजरातचा, ही काही स्पर्धा नाही शेजारच्या राज्याशी, पण गुजरातच्या पेक्षाही चांगली परिस्थिती, नियंत्रणाखाली परिस्थिती महाराष्ट्रात आमच्या आलेली आहे, हे मला आपल्याला या ठिकाणी नमूद करायचं आहे. आणि याचं सगळं श्रेय ॲग्रेसिव्ह टेस्टिंग, ट्रॅकिंग आणि आयसोलेशनला जातं. महाराष्ट्रात आज 72 लॅब्स आहेत आणि पूर्वी आम्ही 600-700 टेस्ट करत होतो. आता रोज 13,000 टेस्ट केल्या जात आहेत आणि 72 मध्ये आणखीन जवळपास 27-28 लॅबची भर पडून महाराष्ट्रामध्ये सगळ्या महाराष्ट्रभर 100 लॅब्स असतील की ज्या टेस्टिंगसाठी लोकांना टेस्टिंगची सुविधा उपलब्ध होईल. या ठिकाणी मला आपल्याला हेच सांगायचं आहे की बरंचसं नियंत्रण आमच्या सरकारने या परिस्थितीवर आणले. बऱ्याच वेळेला मधल्या काळामध्ये हे हॉस्पिटल भरलं, ते हॉस्पिटल भरलं हे सांगितलं, त्यासाठी डॅशबोर्ड तयार केला. डॅशबोर्डसाठी मागची जी यंत्रणा आहे ती आता सुसज्ज झालेली आहे. त्यामुळं मुंबईमध्ये जवळपास 10,000 एक्स्ट्रा बेड्स आपण वेगळे हॉस्पिटल निर्माण करून आज तयार करत आणलेले आहेत. या महिन्याच्या अखेर आणि जून महिन्याच्या 10-15 तारखेला हे सगळे हॉस्पिटल्स उपलब्ध होतील. जर दुर्दैवाने संख्या वाढली तर ह्या सगळ्या हॉस्पिटलमध्ये आम्हाला त्या सर्व रुग्णांना ठेवण्याची अतिशय उत्तम दर्जाची व्यवस्था MMRDAने, मुंबई मेट्रोने आणि वेगवेगळ्या संस्थांनी केलेली आहे आणि ती महापालिकेच्या ताब्यात देण्यात आलेली आहे. मला या ठिकाणी कोणावर टीका करायची नाही, परंतु काल देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. मला अशी अपेक्षा होती की महाराष्ट्राच्या ह्या प्रश्नांच्या विषयी ते चिंता व्यक्त करताना एक सॉलिड सपोर्ट महाराष्ट्राच्या सर्व अधिकारी, कर्मचारी, कष्ट करणारे आमचे पोलीस, आरोग्याच्या व्यवस्थेत काम करणारे, कष्ट करणारे आमचे सगळा स्टाफ, याच्या मागे मीही उभा आहे हे सांगण्याचं काम करतील. पण दुर्दैवाने त्याच्यापेक्षा वेगळी भूमिका त्यांची दिसली. महाराष्ट्र सरकारने आणि महाराष्ट्राच्या या आमच्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी मगासपासून जे मी सांगतोय त्या केलेल्या प्रयत्नावर पाणी ओतण्याचा किंवा त्याच्याकडे टीकात्मक दृष्ट्या बघण्याचा प्रयत्न झाला असं मला वाटतंय. आज या ठिकाणी महाराष्ट्र बचाव आंदोलन करण्याचं काम परवा झालं. याचा अर्थ आम्ही जे प्रयत्न केले ते प्रयत्न आणि महाराष्ट्रात जे मगास यंत्रणा काम करते त्यांच्या उत्साह कमी करण्याचं काम कुठंतरी झालं असं मला वाटतंय. खरं म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की हे सगळे आता बाहेर गेलेले आहेत मजूर आणि त्यामुळं आता आपल्याला आपली इकॉनॉमीवर त्याचा परिणाम होईल आणि आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांच्याकडे हे स्किल नाही आहे ते ज्या लोकांच्याकडे होतं. मला वाटतं की महाराष्ट्रातल्या तरुणांना अंडर एस्टिमेट करण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी केलं. महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये, तरुणांच्यामध्ये स्किल आहे, ते पूर्ण ताकदीनं ही कारखानदारी चालू करू शकतात असा आम्हाला विश्वास आहे. जे गेलेले आहेत ते येतील, पण आज त्यांच्या अनुपस्थितीमध्ये ही कारखानदारी महाराष्ट्रातली चालू व्हावी यासाठी महाराष्ट्रातल्या युवकांच्याकडे आवश्यक ते स्किल आहे. स्किल इंडिया नावाचा प्रोग्राम माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी सुरू केला. तो फेल गेला का काय अशा पद्धतीचं त्यांचं विधान आहे असं मला वाटतं. मागच्या 5 वर्ष स्किल इंडियाने काही स्किल दिली असतील, मग त्याचाही वापर झाला पाहिजे होता, पण त्यावर देवेंद्र फडणवीस साहेबांचा विश्वास दिसत नाही. आणि त्यामुळं आपल्याला विरोधी पक्ष नेत्यांनी जी टिप्पणी केलेली आहे त्यात महाराष्ट्राच्या युवकांच्या स्किल आणि अनस्किल कष्ट करण्याची ताकद नाही आहे असा त्याचा आशय होतो आणि याला फार सिरियस ऑब्जेक्शन आम्ही या निमित्तानं घेतो. दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी नेहमीच त्यांच्या पक्षाला जास्त महत्त्व दिलेलं आहे. महाराष्ट्राचे IFSC ऑथॉरिटी जी गुजरातमध्ये गेली, हे सगळं आपण कोविडशी लढाई करतोय. कोविडच्या विरोधी सगळा महाराष्ट्र, सगळा देश लढतोय, सगळा जग लढतंय. पण केंद्र सरकारने IFSCची ऑथॉरिटी ही गिफ्ट सिटीमध्ये गुजरातला शिफ्ट करण्याचा निर्णय किंवा त्यांना देण्याचा निर्णय 27 एप्रिलला घेतला, म्हणजे काल परवा घेतला. म्हणजे आम्ही लढतोय कोविडच्या बरोबर. सगळी मुंबई जी
आज देशाची कमर्शियल कॅपिटल म्हणून आजही मानली जाते, ती लढते आहे, संकटात आहे. त्यावेळी मुंबई अडचणीत असताना मुंबईच्या बरोबर पॅरलल एक व्यवस्था गुजरातमध्ये निर्माण करण्याचं काम हे झालं आणि त्याचं समर्थन देवेंद्र फडणवीस करतायत याचं आम्हाला दुःख आहे. आम्हाला वाटतं की त्यांनी अशा पद्धतीनं का ते IFSC तिकडे गेले ह्याची कारण मीमांसा मधल्या काळात दिली, पण त्याला काही मला फारसा अर्थ वाटत नाही. दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे 7 लाख पेक्षा जास्त मायग्रंट वर्कर्स हे गेले. मी मागच्या माझ्या पत्रकार परिषदेमध्ये तिकीटं दाखवलेली होती की पहिले 6-7 दिवस जे मजूर गेले ते तिकीट काढून गेले आणि पियुष गोयल असं म्हणतात की आम्ही 85% खर्च देतो आणि तो 85% जो खर्च आहे तो दिला असेल तर मग ही सगळे फुकट जायला पाहिजे होते. पण पहिले 6-7 दिवस मी नागपूर ते गोरखपूर, नागपूर ते लखनौ तिकीटं मागच्या वेळी दाखवली, जी ऑनलाईनपेक्षा 25, 30, 40, 50 रुपयांनी जास्त होती, सबसिडी काहीच नव्हती. पण आता मात्र मुख्यमंत्री निधीतून आम्ही हे पैसे खर्च केलेले आहेत. ज्या मुख्यमंत्री निधीला भारतीय जनता पक्षाने 1 नया रुपया दिला नाही. उलट पंतप्रधानांच्या निधीला पैसे द्या, पण महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांच्या निधीला पैसे देऊ नका, अशी प्रवृत्ती आणि अशी वृत्ती भारतीय जनता पक्षाने दाखवली. त्यामुळे भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राचा शत्रू आहे का मित्र आहे? भारतीय जनता पक्ष हा महाराष्ट्राचा हितचिंतक नाही, हे त्यातून सिद्ध होतं असं मला वाटतं. या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे आपण या ठिकाणी गेले काही दिवस आपण देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की केंद्र सरकारने आपल्याला बरेच इक्विपमेंट्स किंवा हे दिले, PPE किट्स दिले आणि हे दिले, मास्क दिले. मी आपल्याला मला काय केंद्राशी आमचा वाद नाही, पण आता आकडेवारीचा हिशेब त्यांनी सांगितला म्हणून माझं कर्तव्य आहे की आपल्या सर्वांना त्याची योग्य ती माहिती देण्याचं काम केलं पाहिजे. त्यामुळं या ठिकाणी मला अतिशय नम्रपणानं सांगितलं पाहिजे की आपल्याकडे महाराष्ट्रात नाही दुसरं ते जवळपास 10 लाख PPE किट्स लीडर ऑफ ऑपोजिशन यांनी सांगितलं. 10 लाख PPE किट्स दिले, 16 लाख N95 मास्क दिले, प्लस 448 कोटीचे इक्विपमेंट दिले. आपल्याला नम्रपणाने मी सांगतो, खरं म्हणजे मला हे सांगायचं नव्हतं. शेवटी काय केंद्र सरकार, नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकार यांना आम्ही मागितलं तर ते मदत करतील वगैरे, पण दिलं, येण्याच्या आधी दिलं म्हणणं योग्य नाही. आम्ही मागितलेले आत्तापर्यंत N95 मास्क हे पहिल्या फेजमध्ये आणि 8,46,000 टोटल क्वांटिटी 49,13,500 मास्क आम्ही N95 चे मागितलेले आणि आम्हाला आत्तापर्यंत आलेले आहेत 13,13,300 मास्क, म्हणजे साधारणपणे 30% हा आकडा कमी आहे. PPE किट्स आम्ही मागितलेले जवळपास 17,93,000. PPE किट्स माझ्याकडे जी माहिती आहे ती 21 मेची माहिती आहे. दुर्दैवाने हा आकडा 0 आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्लोव्ज मागितलेले होते. ग्लोव्ज मागितलेले होते ते 25,24,500 ग्लोव्ज मागितलेले. आम्हाला फक्त 28,000 ग्लोव्ज मिळाले. व्हेंटिलेटर आम्ही 4,221 मागितलेले, आम्हाला हे 0 व्हेंटिलेटर मिळाले. मल्टीपॅरा मॉनिटर्स मागितलेले 150, 0 मिळाले. आम्ही इन्फ्युजन पंप मागितलेले 50, 0 मिळाले. फाउलर बेड विथ मॅट्रेसेस मागितलेले 379, आम्हाला 0 मिळाले. मी ह्याच्यात केंद्र सरकारवर टीका करत नाही. माझं ऑब्जेक्शन एक आहे की आपण एखादी गोष्ट सांगताना हे सगळ्यांचं काम आहे. कुणी कुणाला काय दिलं हे फार महत्त्वाचं नाही, पण देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकाची भूमिका सोडून सरकारच्या मागे उभा राहण्याची भूमिका ठेवली पाहिजे. आज सरकार पाडण्याची नाही तर सरकारमध्ये सगळ्यांनी ताकदीनं पाठिंबा देण्याची ही वेळ आहे.
महाराष्ट्र अशा कोणत्याही वेगळ्या कृतीचा हालचालीचा नेहमीच निषेध करत राहील. मला काळजी ही आहे की महाराष्ट्रातल्या आम्ही करत असणाऱ्या सगळ्या प्रयत्नामध्ये कुठं भारतीय जनता पक्ष दिसत नाही आणि हे महाराष्ट्र लक्षात ठेवेल अशी मला शंका आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणजे सतत सांगण्यात येतं की बरेच पैसे राज्य सरकारला दिले आणि ते राज्य सरकारला जे पैसे देण्यात आले ते पैसे देत असताना केंद्र सरकार त्यांच्या मनातल्या काही गोष्टी या केंद्र सरकारने कोविडच्या निमित्ताने अंमलात आणायचा प्रयत्न केलाय तो एरवी झाला नसता. म्हणजे साधारण उदाहरणार्थ त्यांनी सांगितलं की 3%हून 5% तुम्ही तुमचं कर्ज रेज करू शकता 3%हून 5% हे देशातल्या सगळ्या राज्यांनी दिले. पण ते कर्ज आहे. केंद्र सरकार हे राज्य सरकारला अशा अतिशय कठीण प्रसंगामध्ये पुढे येऊन मदत करण्यासाठी काय विशेष करणार. आमच्या राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी अर्थमंत्र्यांनी पत्र पाठवले 25,000 कोटी रुपयाची मदत आपण करा. पण तशी मदत कुठंच झाली नाही. आपण राज्यात तुमच्या केंद्राच्या योजना वाचून दाखवल्या. याचा अर्थ महाराष्ट्राच्या लोकसंख्येला आवश्यक असणारी जी केंद्र सरकारची नेहमीची मदत आहे हक्काची आहे तीच आपण देत आहे. आता GSTचे पैसे जवळपास 5,000 कोटी रुपये आपण कमी दिले. डिव्हॉल्युशन ऑफ टॅक्सेसमध्ये मागच्या वर्षी 18,000 काहीतरी कोटी रुपये कमी आले. ठीक आहे, होऊ शकतं. यावर्षी आता आम्हाला पैशाची गरज असताना दरवर्षी 1200 कोटी रुपये दर महिन्याला कमी यायला लागले. त्याचा तोटा आम्हाला फटका बसायला लागला. त्याचबरोबर 4 अटी 3%हून 5% तुम्ही जर तुमचं कर्ज न्यायचं असेल तर त्यासाठी 4 अटी केंद्र सरकारने घातलेल्या आहेत आणि त्या जानेवारी 2021च्या आत या सुधारणा कराव्यात असं त्यांच्या अटीत घातलेलं आहे. आता अट साध्या असत्या तर आम्ही कालच मंजूर केल्या असत्या. पण अटी काय आहेत. अट आहे की महाराष्ट्रात जी आम्ही शेतकऱ्यांना वीज देतो ती शेतकऱ्यांना वीज जी आहे ती तुम्ही मोफत देऊ नका किंवा सबसिडाईज देऊ नका. महाराष्ट्रातला शेतकरी आधीच कोविडमुळे अडचणीत आलाय, पुरामुळे अडचणीत आलाय, दुष्काळामुळे अडचणीत आलाय. त्याला आमचं सरकार मदत करतंय. पण आता केंद्र सरकारने जर कर्ज काढायचं असेल तर शेतकऱ्यांची विजेची जी माफी आहे किंवा सबसिडी आहे ती तुम्ही बंद करा किंवा कमी करा अशी भूमिका घेतलेली आहे. आता ईज ऑफ डुईंग बिझनेस हा नरेंद्र मोदी साहेबांचा फार आवडता विषय आहे, आवडता शब्द आहे. आणि त्या निमित्ताने लेबर रिफॉर्म्स म्हणजे आज जे कामगाराला या देशात संरक्षण आहे. आता कोविडमुळे कामगार गावाला गेले परत आले तो तिथं परमनंट असेल तर त्याचा तो हक्कच आहे. तर त्या लेबर रिफॉर्म्स करा आणि जे या देशात कामगारांना संरक्षण देण्यासाठी कायदे आहेत ते कायद्याची मोडतोड करा अशी मानसिकता आहे. म्हणजे तुम्ही कर्ज काढा पण आमचं म्हणणं ऐका अशी यातली परिस्थिती आहे या संदर्भातली. दुसरं 1 नेशन 1 रेशन कार्ड ही एक अट आहे. कल्पना फार चांगल्या आहेत पण फेब्रुवारीच्या आत या संबंधातली पूर्तता करणं फार डिफिकल्ट जाणार आहे. तिसरं स्थानिक स्वराज्य संस्थांमधले रिफॉर्म्स करा. म्हणजे काय तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हे प्रॉपर्टी टॅक्सेस तुम्ही सगळे मुंबईत राहता किंवा महाराष्ट्रात राहतात नगरपालिकेत लोक त्या प्रॉपर्टी टॅक्समध्ये रेडी रेकनरप्रमाणे प्रॉपर्टी टॅक्स वाढवा अशा स्वरूपाच्या काही सूचना त्यांच्या आहेत. उद्या कदाचित एक्सप्लेनेशन देतील ते की असं नाही आहे. पण आम्ही महाराष्ट्रातल्या जनतेसाठी ज्या सुविधा दिलेल्या आहेत त्या बंद करा. जी सबसिडी दिली आहे ती कमी करा. ज्यांना मदत करणारे जे घटक आहेत त्यांना मदत करण्याची आमच्या सरकारची भावना आहे. पण केंद्र सरकारकडून आलेलं जे पॅकेज आहे ते आमच्या देशातल्या आणि विशेषतः महाराष्ट्रातल्या जनतेला परवडणारं नाही. आम्ही कर्ज काढू आमच्या जीवावर काढू पण कोणत्याही अटी घालण्याचा हा कोविडचा काळ नाही हे मला राज्य सरकारच्या वतीनं ठणकावून सांगायचं आहे. देवेंद्र फडणवीसांनी त्यांचे गुड ऑफिसेस वापरावेत आणि ह्या सगळ्या अटी बंद कराव्यात. आम्ही 3%चं 5% काढू नाही तर 3.5% कर्ज काढू. आम्ही ते कर्ज काढताना आम्हाला कमीत कमी व्याजात हे कर्ज मिळेल हे आपण बघावं. पण त्यासाठी तुम्ही कर्ज काढताय म्हणून ह्या रिफॉर्मच्या गोष्टी मान्य करा
हे कदापि होणार नाही. आणि त्यामुळं एखाद्यानं द्यायचंच असेल मान्यता, परवानगी, पैसे नाहीच कर्ज देतोय आपण, तर ती खुल्या दिलानं द्या. अशा वेगळ्या अटी घालून भारतामध्ये पाश्चात्य राष्ट्रांना आणि अमेरिकन लोकांना जे या देशात घडवायचे आहे, लेबर रिफॉर्म्स करायचे आहेत, बाकीच्या सबसिडीच्या रेजिम्स कमी करायचे आहेत, अशा गोष्टी करण्याची आवश्यकता नाही. हीच आमची त्यातली भूमिका आहे. जाता जाता सहज सांगतो, आकडे तर आमचे देवेंद्र फडणवीस साहेबांनी बरेच दिलेले आहेत, पण उज्ज्वला गॅससाठी त्यांनी सांगितलं की 1625 कोटी रुपये खर्च झाले. मग किती लोकांना गॅस मिळाला? तर 73,16,000 लोकांना 1625 कोटी रुपये हे आम्ही दिले, असं त्यांचं स्टेटमेंट आहे. आता तुम्हीच 1625 कोटी भागिले 73,16,000 सिलेंडर्स करा. एका सिलेंडरची किंमत 2,226 रुपये येते. आता 2,226 रुपयाचं तर सिलेंडर नाही आहे, सिलेंडर 500, 600, 700 रुपयाचं आहे. ते सगळ्यांना सबसिडी, बऱ्याचशा सबसिडी धारकच आहेत त्यात बरेचसे. आणि त्यामुळं आपण जे हा आकडे सांगतोय भरीव, ते आकडे कुठंतरी चुकीचे वाटत आहेत. नुसत्या आकडाने आम्ही काहीतरी महाराष्ट्रातल्या जनतेसाठी केलं हे दाखवण्यापेक्षा माझी भारतीय जनता पक्षाला कळकळीची विनंती आहे, अजूनही वेळ गेलेली नाही. लोकांच्या मनातून तुम्ही उतरताय, पण ते वाचवायचं असेल तर महाराष्ट्र सरकारने केलेल्या गोष्टी काही चुकलं असेल तर आम्हाला येऊन सांगा, काही सुधारणा करायची असतील तर सांगा. आम्ही आमचे जे अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, कार्यकर्ते आहेत, या सगळ्यांनी जे कष्ट केले आहेत आणि काही गोष्टी केल्या आहेत, माझा आजही दावा आहे, तुम्ही यूपीमध्ये जावा, गुजरातमध्ये जावा, अहमदाबादमध्ये जावा, मध्य प्रदेशमध्ये जावा, कुठल्याही देशातल्या राज्यात जावा, त्याच्यापेक्षा जास्त व्यवस्था ह्या मुंबई शहरात आणि महाराष्ट्रात वेगळ्या केलेल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र, मुंबई आणि देशातले दुसरे शहरं यांची तुलना होऊ शकत नाही. आज मुंबईमध्ये जी डेन्सिटी आहे, ती डेन्सिटी जर आपण बघितली तर ती डेन्सिटी फार मोठ्या प्रमाणात आपण लक्षात घेतलं तर फार मोठ्या प्रमाणात डेन्सिटी असणारं हे आपलं शहर आहे. आता मुंबईची डेन्सिटी 73,000 पीपल पर स्क्वेअर माईल आहे आणि एवढं डेन्सली पॉप्युलेटेड शहर जगात कदाचित क्वचितच दिसेल आपल्याला. आणि त्यामुळं या संख्या वाढलेली असली तरी आमच्या लोकांनी ती मर्यादित आणलेली आहे. आणि त्याच्यावर आता उदाहरणार्थ आमचा मोर्टॅलिटी रेट 3.27 आहे. आता गुजरातची मला काळजी वाटते 6.17 आहे. ही काही दोन राज्याची स्पर्धा नाही आहे, पण तिथं काहीतरी जास्त प्रयत्न करा. जे मुंबईला केलेलं आहे, मुंबईमध्ये सगळे प्रायव्हेट हॉस्पिटल्स हे MCGMने ताब्यात घेतलेले आहेत आणि मुंबई शहरामध्ये कुठल्याही गरीब माणसाला त्या ठिकाणी व्यवस्था त्याची जाऊन सरकारी खर्चाने आज होते. गुजरातमधल्या कोर्टाने विचारलं, मेहरबान कोर्टाने, की महाराष्ट्रात मुंबईमध्ये जर खाजगी हॉस्पिटल्स ताब्यात घेऊन काम होत असेल तर तुम्ही का नाही करत. असे अनेक निर्णय आहेत की जे मुंबईत महाराष्ट्र सरकारने घेतलेले आहेत की ज्याचं अनुकरण देशातले अन्य राज्य करायला लागलेली आहेत. एवढंच मला आज या ठिकाणी सांगायचं. जो मिरर ने इन्वेस्टिगेशन किया है, हमने फोन किया तो ऐसा दिखाई दे रहा है कि कल जो आंकड़े बताए गए थे MCGM की तरफ से कि इतने बेड्स अवेलेबल है या ICU बेड्स अवेलेबल है, तो वो आंकड़े कहीं ना कहीं झूठ ठहर रहे हैं. क्योंकि प्राइवेट हॉस्पिटल्स हो मुंबई के या फिर MCGM के हॉस्पिटल्स हो, उसमें उतने बेड्स अवेलेबल नहीं है. कहा ये भी जा रहा है कि लोग अभी भी कतार में, लेकिन बेड्स अवेलेबल इमीडिएटली नहीं हो सकते. दो चीज़ें हैं. मैं आपको एक कहा हूँ कि प्राइवेट हॉस्पिटल्स कंट्रोल में लिए हैं. इसका मतलब है कि अगर ब्रीच कैंडी में 500 बेड्स है तो 20% उनके पास रखे हैं, बाकी सब बेड्स मॉनिटर्ड बाय MCGM. तो इसीलिए वो मॉनिटरिंग गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र या मुंबई कॉरपोरेशन अभी कर रही है. लेकिन बेड्स अवेलेबल नहीं है जो कल. हाँ, बेड्स अवेलेबल नहीं क्योंकि संख्या ज़्यादा है और इसीलिए हम नए अस्पताल तैयार कर रहे हैं ना. वो इसलिए मैं आपको 10,000 बेड्स की व्यवस्था कर रहे हैं. सांगितलं की 2,71,500 कोटी रुपये केंद्राच्या 20 कोटीच्या पॅकेजमधून महाराष्ट्राला मिळणार आहे. 78,500 कोटी रुपये हे थेट पॅकेजमधून मिळतील आणि 1,65,000 कोटी हे विविध उभारणीसाठी ते सहाय्य म्हणून मिळणार आहे.
तर मी 2 लाख कोटी फडणवीस 78 जरा वजा करा तर किती राहतात बघा ना. फडणवीस साहेबांचे मी आभारी मानतो की जर हे मिळालं तर ॲडव्हान्समध्ये माझे आभार, पण हे मिळणार नाही आहे. कारण काय आहे की 20 लाख कोटीचं जे पॅकेज आहे त्यातून केंद्र सरकारच्या बजेटमधून केंद्र सरकारच्या पुस्तकातून बाहेर पडणार आहे 2 लाख कोटी रुपये, 2 लाख कोटी टोटल. आणि त्यामुळं बाकीचं सगळं आहे ते मगाशी सांगितलं सर, तुम्ही कर्ज काढा आणि आम्ही आहेच तुमच्या मागं, असा तो प्रकार आहे. आम्ही केंद्र सरकारला कळकळीची विनंती करतो की आज सगळ्या देशातल्या प्रत्येक राज्यात लिक्विडिटीचा प्रश्न आहे, टॅक्स गोळा होत नाही आहे, प्रत्येक राज्याच्या तिजोरीत पैसे उपलब्ध होत नाहीत. त्यामुळं केंद्र सरकार, रिझर्व्ह बँक त्यांच्या ताब्यात आहे. देशातल्या बँकांमध्ये देशातल्या खाजगी निमसरकारी सरकारी बँकांमध्ये जे पैसे आज पडून आहेत, कोणी कर्ज काढायलाही पुढे येत नाही, ते पैसे या देशातल्या राज्यांना वापरायला द्या आणि ते कमीत कमी दरात किंवा शून्य दरात द्या. ही इकॉनॉमी बाहेर काढण्यासाठी त्याला जास्त महत्त्व देणं आवश्यक आहे. बाकीच्या सगळ्या घोषणा किती पूर्ण होणार आणि किती नाही, 1 वर्षाने ऑडिट केल्यावर मला वाटतं की हा आकडा 2, 2.5, 3 लाखाच्या वर जाणार नाही. नाही, आता आपण जे सांगितलं की देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं 2 लाख कोटी मिळणार आहेत, त्याच्यातले 78,00,000 कोटी सरळ मिळणार आहेत आणि 1,65,000 1,65,000 अधिक 78 म्हणजे त्याचाच हिशोब पहिला मांडला ना, किती चुकतोय तो. हे आकडे म्हणजे आपणच सांगितलेत आम्हाला आकडे, तर थोडंसं गणितच आत्ताच इथेच तुमच्या समोर सांगतो ना. 78,000 कोटी त्यांचं म्हणणं असं आहे की ते थेट मिळणार आहेत आणि 1,65,000 कोटी आम्हाला कर्ज रूपाने मिळणार आहेत. मग हे 2 लाख कसे झाले? त्यामुळे हे प्रत्येक आकडे जे आहेत हे अशा पद्धतीने फुगवून सांगितलेले आहेत आणि ज्या रेग्युलर योजनातले काही पैसे इकडे आणलेले आहेत आणि काही पैसे जसं आता पाटील साहेबांनी सांगितलंय की कर्ज रूपाने जे मिळायचे आहेत त्याच्यासाठी रिफॉर्म्स वगैरे करावे लागणार आहेत. म्हणजे हा जो काय आकड्यांचा काल त्यांनी जो खेळ मांडला त्याची वस्तुस्थिती आपल्या समोर मांडलेली आहे. आपला जो प्रश्न आहे आपल्या 28,000 कोटी त्यांचं जे म्हणणं आहे, आम्ही जो हिशोब काढलाय त्याच्यापैकी आतापर्यंत राज्याला 6,649 कोटी रुपये राज्याला आलेले आहेत. आम्ही त्यासाठी सगळ्यात मुळात म्हणजे सरकारमध्ये आज महाराष्ट्राकडे येणारा जो महसूल आहे तो कुठून येतो? सगळ्यात जवळपास 60-70%, 80% महसूल हा मुंबई पुणे या बेल्टमधून येतो आणि तेच बंद आहे आमचं. आणि ते बंद असताना सरकारी तिजोरीमध्ये पैसे येण्याचं प्रमाण अत्यंत अल्प असताना, म्हणून आम्ही केंद्र सरकारला म्हणतोय तुम्ही आम्हाला मदत करा. 25,000 कोटी रुपयाची जी मदत केंद्र सरकारकडे माननीय अजितदादांनी मागितली त्यातला भाग आहे. पण आम्ही महाराष्ट्रातल्या जनतेच्या हिताचे अनेक निर्णय घेतलेले आहेत, घेतोय आणि भविष्यात घेतले जातील. आज आपण महाराष्ट्रातल्या कोविड परिस्थितीला मात करण्यासाठी जे शक्य आहे ते करण्याचा प्रयत्न करतोय. मुझे ऐसा लगता है कि जहाँ भी डेंस पॉपुलेशन है वहाँ ही ये केसेस बढ़ रहे हैं. जैसे कि धारावी थी, लेकिन धारावी सबसे अच्छी बात है कि धारावी में बहुत काफ़ी कंट्रोल हो गया है. भिवंडी सर का शहर है, वहाँ भी बहुत कंट्रोल हुआ है. मालेगांव सर का शहर है, वहाँ भी कंट्रोल हुआ है. वर्ली में जो कोलीवाड़ा है वहाँ बहुत फैला हुआ था, लेकिन वो भी कंट्रोल में आया है. बल्कि 22 अप्रैल को केंद्र सरकार की जो टीम है उन्होंने वर्ली में जो कंट्रोल करने की मेथड इस्तेमाल हुई उसका प्रेज किया है गवर्नमेंट ऑफ इंडिया के कुछ लोगों ने. इसीलिए बहुत अच्छी तरह से हमारा प्लानिंग काम हम सब कर रहे हैं और मुझे लगता है कि आने वाले 15-20 दिनों में हम और अच्छी तरह से परिस्थिति पे काबू ला सकेंगे. कम्युनिटी ट्रांसमिशन का मुझे नहीं बोलता
कह सकता हूं मैं, क्योंकि बता नहीं, लेकिन जिस तरह से हमारी संख्या कम आ रही है या डबलिंग रेट कम आ रहा है, तो इसीलिए मुझे लगता है हम नियंत्रण में, परिस्थिति हमारे काबू में, नियंत्रण में आ रही है। हाँ? There are lots of migrant laborers who are stranded, and this issue of the railway minister tweeting at 2 o'clock or whatever it is, the fact is that there are still migrant laborers at stations and they are not getting trains. Now the railway officials have said for the Vasai, Vyavasayik city, that they have not received a request from the state government for these laborers to go back. How would you respond to that? How many requests for trains have been officially made to the railway? How many have the railways provided and how many have they cancelled? Yes, it is very unfortunate that from the other end the response is little different. But we have demanded about 178 trains, and the trains which have come, as Mr. Parab has mentioned, we did not expect at a time so many trains coming to Mumbai station. And when people went to a particular station, they were asked to go to another station. So this chaos, confusion was created. Maybe deliberately, we don't know. But unfortunately, this could have been avoided. We are working and we are trying to see that we tell the people that this is the train and you 1500 people should board the train. This is that systematic, we are planning to do it. But unfortunately, different messages are sent, and yesterday at Bhaikala station, there were about 10,000 people gathered thinking that the railways are leaving tonight. So this is not fair. So what the state machinery and municipal corporation machinery is working, I think Government of India's train allotment should be in according to the preparation of the state and the city commissioner. राज्य सरकार की प्रिपरेशन के कारण हुए हैं, नहीं तो ये 1.5 लाख होते। केंद्र सरकार कह रहा है कि हमने जो लॉकडाउन किया उसकी वजह से केसेस का प्रमाण पूरे देश भर में कम हुआ और कम, पहली बात। और दूसरी बात, आपने जब इतना अच्छा काम किया तो विपक्ष लगातार ये कह रहा है कि सरकार नाकाम है और राज्यपाल के पास जाकर के शिकायत कर रहे हैं। जैसा मैंने पहले कहा आपको कि हमारी जो प्रेडिक्शंस की गई उससे काफ़ी कंट्रोल में हमारी संख्या है। ये हमारी जो गवर्नमेंट की यंत्रणा है उसका और लोगों ने दिया हुआ सहयोग का ये क्रेडिट है, अभी नतीजा है। और लॉकडाउन जो है पूरे दुनिया में अलग अलग देशों ने लॉकडाउन किया है, और लॉकडाउन करके ये स्प्रेड होने से हम कम कर सकते हैं, ये सबको मालूम है। और इसीलिए मैं किसी को दोष नहीं दूंगा। ये देश में जो लॉकडाउन हुआ है, हर एक राज्य ने उसको सहयोग दिया है। हमारे महाराष्ट्र में भी हमने लॉकडाउन ऑब्जर्व किया है, और जैसे देश का निर्णय होता है वैसे हम जा रहे हैं आगे। तो इसी में किसी की गलती नहीं है, किसी को क्रेडिट देने की आवश्यकता नहीं। सबकी हमारी ये जिम्मेदारी है, केंद्र की और राज्य की, इस देश से कोविड को बाहर निकाला जाए। प्रश्न होता की काल विरोधी पक्ष नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली, काही आकडेवारी सादर केली आणि आरोप केले। आज सरकारने पत्रकार परिषद घेतली, आकडेवारी सादर केली आणि त्या आरोपांना उत्तर दिलेलं आहे। अशा याच्यात विरोधी पक्षाला किंवा अन्य राजकीय पक्ष जे त्यांना सरकार विश्वासात का घेत नाहीये असं विरोधी पक्षाचं म्हणणं आहे। कारण मुख्यमंत्र्यांनी आतापर्यंत गेल्या 2 महिन्यात फक्त एकदाच संवाद साधलेला आहे विरोधी पक्षाशी किंवा अन्य राजकीय नेत्यांशी। विरोधी पक्षाचं असं म्हणणं आहे की मुख्यमंत्री आम्हाला उपलब्ध नाही। जर हे दोन्ही एकत्र आले तर काही चांगलं केंद्राकडून आपल्याला राज्यासाठी आणता येऊ शकतं। आणि मुख्यमंत्री जे वारंवार म्हणतात की राजकारण नको, तर विरोधी पक्ष म्हणतात की आम्हाला विश्वासात घेतलं जात नाहीये, आमच्याशी संवाद साधला जात नाही। याला ऍडिशनल त्यांचं असं म्हणणं की मुख्यमंत्री घरावर जात नाही। किंबहुना जी गेली बैठक झाली 8 महिन्यानंतर, त्याला मुख्यमंत्री घरीच होते आणि सर्व नेत्यांना मंत्रालयात होते। मुख्यमंत्री बैठकीला उपस्थित होते डीसीच्या माध्यमातून। मला असं वाटतं की असे व्यक्तिगत मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत गैरसमज पसरवण्याची काही गरज नाही। मुख्यमंत्री आम्हा सर्वांना उपलब्ध असतात, सर्वांना भेटतात। अनेक बैठका त्यांनी कंडक्ट यापूर्वी केलेल्या आहेत। VC घेताना सोशल डिस्टन्सिंग, फिजिकल डिस्टन्सिंग
हे मेंटेन करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून अलीकडच्या काळामध्ये जेव्हापासून कोविड झाला तेव्हापासून बऱ्याच बैठका आम्ही घरातून केलेल्या आहेत. मंत्रिमंडळ समितीच्या हॉलमध्ये किंवा मंत्रालयातल्या 7व्या मजल्यावरच्या दुसऱ्या हॉलमध्ये काही मंत्री बसले. अजित पवार यांच्या उपमुख्यमंत्र्यांच्या हॉलमध्ये काही मंत्री बसले. काही मंत्री माननीय अशोकराव चव्हाण साहेब तिकडे नांदेडला होते, त्यामुळे त्या ठिकाणाहून त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग केली. त्यामुळं हे सगळे जिथं जिथं असतील तिथून ते करतात. मुख्यमंत्री महोदय जर मंत्रालयात आले तर मंत्रालयात आम्ही जे सगळे बसतो त्यात सोशल डिस्टन्सिंगमध्ये ते एक बसू शकले असते, पण व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आणि झूममध्ये ते जे सगळे मंत्रिमंडळ महाराष्ट्रातले जे बोलतात ते मुद्दे लिहून घेऊन त्यांनी त्याच्यावर ॲक्शन्स घेतलेले आहेत. आता प्रश्न राहिला ते घरातनं बाहेर निघत नाहीत. कितीतरी वेळा आम्हाला ते भेटलेले आहेत, वर्षा बंगल्यावर भेटलेले आहेत, मेयर बंगल्यावर भेटलेले आहेत, कितीतरी बैठका होतात. आपणच आम्हाला रस्त्याच्या पलीकडे उभा राहून प्रश्न विचारता की आपल्या मीटिंगमध्ये काय झालं. त्यावेळी मुख्यमंत्री हे सर्वच गोष्टीत अतिशय व्यवस्थितपणाने सगळ्यांचं ऐकून घेऊन निर्णय करण्याची प्रक्रिया आहे. त्यामुळं तो विषय नाही. दुसरा विषय विरोधी पक्षाला विश्वासात घेण्याचं. मुख्यमंत्री मी नेहमी मागच्या वेळी सांगितलं की मुख्यमंत्र्यांना फोन केला आणि विरोधी पक्ष नेत्यांनी फोन करून काही सूचना केल्या तर त्याचं स्वागतच आहे. म्हणून तर बैठक सगळ्या विरोधी पक्षांच्या सूचना ऐकण्यासाठी घेतली. आता त्यांनी केलेल्या सूचना बऱ्याचशा आम्ही स्वीकारलेल्या आहेत, असं काही नाही. ते बरेचसे जे विरोधी पक्षाचे नेते आलेले अतिशय चांगल्या सूचना केल्या त्याही स्वीकारल्या आहेत. आता मिटिंगा घ्यायच्या का ॲक्शन करायची, कारण रोज इथं कोविडशी सामना चालू आहे. त्यामुळं त्यांनी उठून एखादा फोन केला आणि माहिती दिली, मुख्यमंत्री महोदयांना दिली, उपमुख्यमंत्री महोदयांना दिली. त्या दोघांशी देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे संबंध आहेत. त्यामुळं त्यांनी सांगितलं आणि ह्यांनी ऐकलं नाही असं होणारच नाही. पण भारतीय जनता पक्षाचं वेगळं स्थान दाखवण्याचा कार्यक्रम आपल्या मनात असल्यामुळं असा फोन होत नाही. We want to take a review by 29-38 and assess the situation then. And after 31st, probably we have in our mind, depending on again Mr. Narendra Modi's instructions, if Honorable Prime Minister wants to extend the lockdown further, then we will have to observe that also. Maybe we have to consider that also, because if entire India thinks about postponing the lockdown for another 15 days, then that is a different story. But if it doesn't happen, then we are in a mood of slightly relaxing of the lockdown in the areas where there are no COVID patients. If the COVID patients are there in city of Thane, Mumbai, Pune, Pimpri Chinchwad, or for that matter in Amravati, Yavatmal, or whichever town or whichever city, then we may have to stick to the red zone criteria. But the first call has to be taken by PM. First call has to be taken by PM. एकूणच सत्ताधाऱ्यांनी विरोधकांच्या सगळ्या प्रश्नांना उत्तरं दिलेली आहेत या पत्रकार परिषदेतून. इतरही महत्त्वाच्या घडामोडी एका छोट्याशा ब्रेकनंतर लगेचच परत येतोय.